नमस्कार मित्रांनो, मी तानाजी पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर। मी आजची भटकंती आजचा ट्रेक आहे भीमाशंकर। तर आता मी नेरळमध्ये थोडं आता वाजलेत 8:45 झाले, तर मी लेट निघालो। तर आता आम्ही इथून जातो आहे खंडसला। आमच्याकडे बाईक आहे तर आम्हाला काही टेन्शन नाही, आम्ही 1 तासामध्ये पोहोचेल। पण जे कोणी असं ज्यांच्याकडे बाईक नसेल तर इथून डायरेक्ट रिक्षा 500 रुपये घेते, खंडसला सोडते, जिथून आपला गणेश घाट चालू होतो। गणेश घाटच्या रस्त्याने आम्ही जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी आता काटेवाडीमध्ये खंडस गावामध्ये आल्यानंतर ना काटेवाडी म्हणून आहे, तिथून आपल्याला गणेश घाटासाठी रस्ता आहे। माझ्या मागे एक घर आहे बघा, इथं आपल्याला पॅन पार्क आहे, 50 रुपये एका बाईकचे आहेत। इथून आपल्याला भीमाशंकर ट्रेक चालू होतं इथून। नमस्कार मित्रांनो, आता आपलं गणपती मंदिर जवळ पोहोचलो आहे। आम्ही 10:15 वाजता ट्रेक चालू केलेला, 11:15 झाले। अर्धा तास लागला इथे वरती यायला। इथून हा रोड आपला भीमाशंकर आणि पदरगडला जातो। आणि एक पॉईंट असा आहे की तिथून राईट साईडला पदरगडचा रस्ता आहे आणि लेफ्टला आपला भीमाशंकरचा रस्ता आहे। इथून अजून 15 ते 20 मिनटावर आहे। तर आता आम्ही ट्रेक चालू करतो। प्लेन पटर संपल्यानंतर आपल्याला इथे एक चेकपोस्ट लागतो अभयारण्याचा। 60 रुपये तिकीट आहे पर पर्सन। इथून वरती अजून 1.5 तास आहे, 1.5 ते 2 तास आहे। आम्ही खूप उशीर केला आहे, त्यामुळे आम्हाला उशीर झाला। आम्हाला वाटत नाही आम्ही आज खाली येईन, आम्हाला उद्या आज स्टे करावं लागेल। दर्शनासाठी पण खूप गर्दी आहे, त्यामुळे आता वाजलेत 1 वाजलेत, आम्हाला वाटतं 3 वाजणार वरती पोचायला। बघा, जर दर्शन आमचं लवकर झालं तर आम्ही लवकर निघू, नाहीतर मग आम्ही स्टे करणार आहे। आता एक डोंगर जर चढून झालं, हा बघा नवीन ट्रेकर आहे, वाट लागले पूर्ण। अजून हा एक डोंगर चढलोय, आता उतरायचा थोडा, एक छोटासा पुढे अजून एक डोंगर आहे। डेंजर आहे खूप, आला तर फक्त लवकर या एवढं सांगेन, ज्यांना वन डे करायचं असेल तर। बाकी पूर्ण घनदाट जंगल आहे इकडे। आम्हाला काही गावकरी बोलले बिबट्या पण आहे, पण ते संध्याकाळी बाहेर पडतात। गड म्हणजे हे उतरायला 7च्या नंतर घेऊ नका, कारण तेव्हा बाहेर येतात असे गावकरी बोलले। मित्रांनो, आता तो प्रबळगड, आता मगाशी तिथे होतो, प्रबळगडच्या बॅक साईडून रस्ता आहे गणेश घाट। तिथून संपूर्ण असं फिरत येऊन या टोकापासून इकडे यायचं आणि इकडून असं फिरून परत वरती यायचं, म्हणजे पूर्ण डोंगराला गोल मारायचा। अवघड आहे खूप।
वरती पोचलो आम्ही. बघा वरती पोचला आपल्याला ही जाळी लागते. 3 वाजले, 10:15 वाजता चालू केलेलं आम्ही. अंदाजे 5 तास आम्हाला लागलं वरती चढायला. अवघड आहे, जरा लवकर या. आता आम्ही राहायच्या सोयीनं चालू आहे, म्हणजे आता राहणार आहे आम्ही. कारण की आता खाली उतरायला आम्हाला वेळ लागणार, कारण की आम्हाला मुखदर्शन नाही घ्यायचं, प्रॉपर दर्शन घ्यायचं. त्यामुळे आता आम्ही हॉटेल बघणार आहे. आता आधी बघूया आधी दर्शनाची किती लाईन आहे. आता इथं वरती आल्यानंतर खूप गर्दी आहे. इथले पब्लिक सगळे बोलते दर्शन नाही भेटणार, संध्याकाळी भेटेल किंवा उद्या सकाळी. तर इथे बाजूलाच एक प्राचीन हनुमान मंदिर आहे, ते बघायला जातो. इथून जिथून आपला ट्रेक संपतो त्या पॉईंटपासून एक 1.5 किलोमीटरवर आहे. मी तुम्हाला रस्ता दाखवतो. हा जो पॉईंट आहे जिथून तो रस्ता पुढे येतो, जो आपला पॉईंट संपतो ना ट्रेकचा, तो सरळ सरळ आल्यानंतर आपल्याला इथे एक छोटा झेंडा दिसेल. त्याच्यासमोरच आपला हा पायवाट जाते, ते हनुमान प्राचीन मंदिराकडे. नमस्कार मित्रांनो, फायनली आम्हाला आता रूम भेटली. तर इथे खूप रेंट आहे रूमचं. 3,000, 2,000, 5,000 असे सांगतात. आणि सर्व रूम्स आपला जो एस टी डेपो आहे बरोबर आपल्या मंदिराच्या अपोजिटलाच आहे. तिथे सर्व रूम्स आहेत, अवेलेबल आहेत आपल्याला लॉजिंग सर्व. तर आम्हाला 1,500पर्यंत भेटलं, कारण आम्ही दोघेच होतो. तर आम्ही थोडी माहिती काढली आरतीची. तर सकाळी 5-5:15 वाजेपर्यंत मुख्य आरती होते. तर आम्ही ट्राय करणार की आम्हाला आरती भेटावी म्हणून. म्हणजे जेवढं लवकर जाऊ, जेवढं लवकर आमचं दर्शन होईल, तेवढं लवकर आम्ही उतरायला आम्ही चालू करू. म्हणजे उन्हाच्या आधी आम्ही खाली उतरू, म्हणजे आम्हाला त्रास पण होणार नाही. बाकी ते जेवायला आणि नाश्ता खूप सारे स्टॉल आहेत, दुकान आहेत, त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे. तर रात्रीची इथे खूप थंडी आहे, थोडं मस्त वाटतं. नमस्कार मित्रांनो, आता 5 वाजलेत. खूप थंडी आहे. आम्ही 4 वाजता उठलो, तयारी केलं. 5:30 वाजता मंदिर ओपन होतं, तरी पण पब्लिक आहे. तर आता लाईन असेल, आम्ही लाईन लावायला जातो. खूप थंडी आहे. आता दर्शन झालं. सकाळी 5:15 वाजता लाईन लावलेली. आता 6:45ला आमचं दर्शन झालं. खूप लाईन होती सकाळी 5 वाजता जाऊन, पण सगळे 4-4:30 वाजल्यापासून लाईनमध्ये. आता आम्ही 7:30 पावणे 8पर्यंत आम्ही खाली उतरायला चालू करू. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही खाली उतरायला घेतलेलं. 10 ते 15 मिनटं आम्ही खाली उतरलो, पण आम्हाला बिबट्या दिसला तिथे. एकदम डरकाळी वगैरे मारत होता. तिथे आम्ही एका जागेवर थांबलो आणि तिथून वरती परत रिटर्न आलो. आता 8:30 वाजलेत. म्हणजे खूप भीती वाटलेली. दोघंच होतो आम्ही, कोणच बाकी गावकरी पण नाही, कोण नाही, दोघंच आहे.
आता 8:30 झाले. आता 9 वाजेपर्यंत आम्ही बघतो कोण गावकरी खाली जात आहे का, मगच आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. नाहीतर मग इथून आम्ही भीमाशंकरहून आम्ही बसने जाणार आहे. एकदम थ्रिलिंग आहे. भीती वाटत होती खाली, जोपर्यंत वरती पोहोचत नाही तोपर्यंत धगधग होत होता. वरती येऊन बसलो तेव्हा बरं जरा शांत वाटला.